नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण अप्पे पात्रामध्ये पोहे टाकून अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. बनवायला म्हणाल तर अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्कीच बनवून खाऊ शकतात. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला या रेसिपीसाठी 1 वाटी पोहे लागणार आहेत. तर हे आपण जे कांदा पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत. तर याला चांगलं असं स्वच्छ निवडून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला सर्व कचरा बाजूला निघेल. आता मी हे एका बाउलमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला याला एक 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा यामध्ये धूळ असते, माती असते, कचरा असतो. धुतल्यानंतर याच्यावरती जे काही काड्या, कचरा किंवा माती लागलेली असते या पोह्यांना, तर ती पूर्णपणे निघून जाते. तर आपल्याला हे चांगलं स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि एक 5 मिनिटासाठी याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात की आपले पोहे हे छान असे भिजले गेलेले आहेत. आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. तर हा रवा बारीक असा रवा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा मिक्सरला थोडा फिरवून घेतला ना तरी सुद्धा चालणार आहे. तर आता इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे. तर दही शक्यतो ताजंच घ्या, आंबट दही घेऊ नका, कारण जास्त जर आंबट दही असेल तर यामुळे पदार्थाची पूर्ण टेस्ट बिघडते. त्यानंतर इथे मी बारीक कट केलेलं, किसणीने खिसून घेतलेलं एक गाजर घातलेलं आहे आणि एक कांदा सुद्धा बारीक असा कट करून घातलेला आहे. कोथिंबीर घालायची आहे थोडीशी, यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी हळद घालायची आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे सुद्धा घातलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल ना यामध्ये एखादी भाजी ऍड करावी, ती सुद्धा तुम्ही करू शकता, तरी सुद्धा चालणार आहे. बऱ्याच वेळा आपली मुलं अशी भाजी खात नाहीत, तर आपण त्यांना या पद्धतीने जर मिक्स करून अशा पदार्थांमध्ये जर खाऊ घातली ना तर त्यांना लक्षात देखील येणार नाही आणि ते बनवलेला पदार्थ नक्कीच आवडीने खातील. तर हे पहा, आपल्याला अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी शक्यतो थोडं थोडंच घाला, एकदम घालू नका. आणि हे पोहे चांगले आपल्याला यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, जेणेकरून हे सर्व रवा आणि पोहे मिक्स होतील. अशा पद्धतीने याला चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने हवी आहे. जास्त जर आपलं बॅटर पातळ झालं तर मग पदार्थ चुकण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते. त्यामुळे याला जास्त असं पातळ करू नका, थोडं घट्टच अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर बनवून हवं आहे. तर आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे याला एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा असा छान यातला फुललेला असेल. आणि यामध्ये आता थोडासा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ बनून तयार होईल ना तर तो चांगला फ्लफी आणि मऊसूद असा बनून तयार होईल. त्यामुळे बेकिंग सोडा यामध्ये नक्की घाला. आता बेकिंग सोडा घातल्यानंतर याला चांगलं असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आज आपण या पदार्थाचे अप्पे बनवणार आहोत. तर इथे मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्ही तेल, तूप, बटर काहीही ऍड करू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी तेल घातलेलं आहे. आणि आता अप्पे बनवताना एक काळजी घ्यायची आहे, जे आपण बॅटर सोडतो ना ते सुरुवातीला कडेने सोडत घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला मध्यभागी घालायचं आहे, जेणेकरून मध्यभागी गॅसची फ्लेम ही जास्त असते आणि अप्पे तिथं लवकर असे बनून तयार होतात. बऱ्याच वेळा ते डागल्या सुद्धा जातात. त्यामुळे कडेने आधी सोडायचं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी आपल्याला ते बॅटर ऍड करायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा, आपण सुरुवातीला कडेने सर्व बॅटर सोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मध्यभागी देखील सोडलेला आहे.
आता गॅस कमी करायचा एकदम आणि आपल्याला एक 10 मिनिटासाठी कमी गॅसवरती छान हे अप्पे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी याला छान असं लाल होईपर्यंत खमंग कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आतपर्यंत छान असे शिजल्या जातील, कच्चे राहणार नाहीत. याची मात्र काळजी घ्यायची आहे, घाई अजिबात करायची नाही. यावरती थोडंसं वरून तेल किंवा तूप तुम्ही इथे काहीही लावू शकता, तर मी इथे थोडंसं तेल लावलेलं आहे, जेणेकरून हे दोन्ही साईडनी सारख्या रंगावरती छान असे भाजल्या जातील. तर तुम्ही पाहू शकता ते अलगद पलटी सुद्धा होत आहेत, अजिबात खाली चिटकलेले सुद्धा नाहीयेत आणि रंग सुद्धा पाहू शकतात किती या अप्प्यांना किती सुरेख असा आलेला आहे. जाळी सुद्धा खूप छान पडते. तर मंडळी, नेहमी नेहमी आपल्याला कांदा पोहे खाऊन कंटाळा येतो. सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावं सुचत नसेल, तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील सर्वजण आवडीने खातील. तर मंडळी, हे पहा, आपले पोह्यांचे अप्पे बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे अप्पे नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा मग सॉससोबत तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात. अगदी असेच जरी खाल्ले ना तरी सुद्धा हे चवीला अप्रतिम असे लागतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि पेजला अजूनही फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.